अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. मित्रांनो, तुम्ही कधी हे मार्क केलंय का की तुम्हाला अचानक असं समोर गाडीवर, टी व्हीमध्ये किंवा घड्याळामध्ये 11-11 म्हणजे 4x1 ही जादुई वेळ तुम्हाला कधी दिसली का? हा आकडा, जादुई आकडा तुम्हाला कधी दिसला का? तर याच्या मागे युनिवर्स आपल्याला काहीतरी सांगत असतं. हा आकडा कोणाला दिसतो आणि त्याचा नक्की लाभ काय होतो, हेच या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. 11-11 ही जादुई वेळ तुम्हाला दिसत असेल तर सर्वांचे अभिनंदन. आता तुमचे नशीब पालटणार 100%. सर्वात कठीण इच्छा आता नक्कीच पूर्ण होणार. 11-11चा संकेत इच्छा पूर्ण होणार. युनिवर्सचा कॉल, टाईमचा इशारा. 11-11 ही वेळ जादुई का मानली जाते आणि अचानक घड्याळात दिसली तर तुमची सर्वात कठीण इच्छा कशी पूर्ण होऊ शकते, यामागचं गुपित सत्य. 11-11 अचानक का दिसते आणि ते फक्त योगायोग का नाही? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही 11-11 पाहिल्यावर लगेच केली तर तुमची अडकलेली इच्छा वेगाने पूर्ण होऊ शकते. आणि ही माहिती तुम्हाला कुठेही सरळ सांगितलेली देखील मिळणार नाही. आपण सगळे आयुष्यात कधीतरी घड्याळात किंवा मोबाईलमध्ये अचानक 11-11 ही वेळ पाहतो आणि त्या क्षणी मनात एक वेगळीच भावना येऊन जाते की काहीतरी खास घडणार आहे. गंमत म्हणजे त्या क्षणी मनात जी इच्छा येते ती काही साधी नसते, ती खूप खोल असते, खूप दिवसांपासून मनात दडलेली असते. आता प्रश्न असा आहे की हे सगळं निव्वळ योगायोग आहे की यामागे काही ठरलेली शक्ती आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं की आपलं मन आणि वेळ यांचा खूप खोल संबंध आहे. 11-11 ही वेळ म्हणजे 4 एकत्रित एकक जे मिरर नंबर म्हणून ओळखले जातात. म्हणजे तुमचे कॉन्शियस माइंड ऑफ सबकॉन्शियस माइंड त्या क्षणी एकाच फ्रिक्वेन्सीवर असतात. जेव्हा कॉन्शियस आणि सबकॉन्शियस एकाच फ्रिक्वेन्सीवर येतात ना, तेव्हा युनिवर्सला तुमचा संदेश खूप स्पष्ट जातो. म्हणून 11-11 ही वेळ जादूची मानली जाते. ही वेळ म्हणजे युनिवर्सकडून आलेला सॉफ्ट सिग्नल असतो की आता तुमचं मन ऐकण्यासाठी तयार आहे. खूप लोक 11-11 पाहतात पण दुर्लक्ष करतात आणि काही लोक त्या क्षणी थांबतात, विचार करतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल सुरू होतो. हे बदल एकदम चमत्कारासारखे वाटत नाहीत, पण हळूहळू गोष्टी जुळायला लागतात. योग्य लोक भेटायला लागतात, अडलेली कामे पुढे सरकायला लागतात. पण लक्षात ठेवा, 11-11 म्हणजे इच्छा मागण्याची वेळ नाही तर स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे. आणि हाच फरक आहे सामान्य लोक आणि परिणाम मिळवणाऱ्या लोकांमध्ये. 11-11 पाहिल्यावर काय करू नये आणि नेमकं काय करावं? सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की 11-11 पाहिल्यावर काय अजिबात करू नये. घाईघाईने इच्छा मागू नका. डोळे बंद करून घाबरून काहीही बोलू नका. कुणाला तरी लगेच सांगू नका. मोबाईल उचलून स्क्रीनशॉट घेण्यात वेळ घालवू नका, कारण त्या क्षणाची एनर्जी खूप वेगळी असते. 11-11 पाहिल्यावर पहिली गोष्ट करा, थांबा. फक्त 10 सेकंद श्वास सामान्य ठेवा, मन शांत ठेवा. त्या क्षणी युनिवर्स तुम्हाला ऐकत असतं, पण शब्द नाही तर भावना ऐकत असतं. आता प्रश्न येतो, भावना कोणती ठेवायची? तुमची इच्छा पूर्ण झाली आहे अशी भावना. उदाहरणार्थ, जर तुमची इच्छा पैसे असतील तर पैसे कसे मिळतील याचा विचार करू नका. फक्त सुरक्षितता, शांतता आणि समाधानाची भावना आणा. जर तुमची इच्छा एखाद्या व्यक्तीशी रिलेटेड असेल तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे याचा विचार करू नका. फक्त मनात हलकं वाटू द्या. हे अट्रॅक्शनचं गुपित आहे. युनिवर्सला तुमचं हाव नको असतं, युनिवर्सला तुमचं व्हाय आणि फील हवं असतं. 11-11 म्हणजे पोर्टल मानलं जातं, कारण त्या क्षणी तुमचं मन भूतकाळ आणि भविष्य याच्यामध्येच प्रेझेंटमध्ये येतं आणि प्रेझेंट मुवमेंटमध्ये दिलेल्या इंटेन्शन सगळ्यात शक्तिशाली असतात. खूप लोक म्हणतात 11-11 म्हणजे एंजल नंबर. ते खरं आहे, पण एंजल म्हणजेच पंख असलेली माणसं नसतात. ते संकेत असतात तुमच्या आयुष्याचे. जसं की योग्य वेळी योग्य गोष्ट दिसलं. जर तुम्हाला 11-11 वारंवार पाहत असाल तर याचा अर्थ एकच आहे की तुम्ही बदलाच्या उंबरठ्यावर आहात. पण बदल बाहेरून नाही, आतून सुरू होणार आहे. 11-11 आणि कठीण इच्छा पूर्ण होण्यामागचं अंतिम सत्य. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. खूप लोक म्हणतात मी 11-11 पाहिलं तर काहीच झालं नाही, कारण इच्छा पूर्ण होण्यासाठी
3 गोष्टी लागतात: स्पष्टता, विश्वास आणि अटॅचमेंट नसणं. 11-11 ही वेळ तुम्हाला स्पष्टता देते, विश्वास तुम्हाला तयार करायचा असतो आणि अटॅचमेंट सोडावी लागते. जेव्हा तुम्ही खूप डिस्परेट असता तेव्हा एनर्जी तुटलेली असते. 11-11 हे तुम्हाला सांगतं की आता पकड सोडा. जेव्हा तुम्ही पकड सोडता तेव्हा गोष्टी वेगाने तुमच्याकडे येतात. काही लोक 11-11 पाहिल्यानंतर काही दिवसातच जॉब मिळालं, काहींना अचानक योग्य माणूस भेटला, काहींची वर्षानुवर्ष अडलेली गोष्ट सुटली. पण हे सगळं मॅजिक नाही, हे चमत्कार नाही, हे युनिवर्स आहे. आणि युनिवर्स म्हणजे तुमचं मन, तुमची भावना आणि तुमची वेळ एकाच दिशेने जाणं. हा व्हिडिओ इथेच संपत नाही, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन 11-11 हा काही लोकांनाच दिसत नाही. 11-11 दिसणाऱ्या लोकांची मानसिक अवस्था कशी असते आणि 11-11 नंतर युनिवर्स तुम्हाला कोणते छोटे संकेत देतं जे आपण इग्नोर करतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही वेगळा वाटला असेल तर समजा युनिवर्सने तुमच्याशी संवाद साधला आहे. आणि हो, पुढच्या वेळी 11-11 दिसलं तर फक्त इच्छा मागू नका, स्वतःला तयार ठेवा, कारण इच्छा पूर्ण होण्याआधी तुमचं मन बदलतं. मित्रांनो, युनिवर्स म्हणजेच ब्रह्मांड, हे ब्रह्मांड आपल्याला काही संकेत देत असतं. ती फक्त ओळखण्याची ताकद आपल्यात हवी. असा कुठला आकडा असतो जो एंजल नंबर असतो तो एकाच व्यक्तीला सतत दिसतो, कुठे ना कुठे दिसतो? याच्यामागे युनिवर्स तुमच्याशी काहीतरी संवाद साधणार असतं. इग्नोर न करता खोलमध्ये जाऊन त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास करून तुम्ही जर याचा फायदा करून घेतला तर नक्कीच तुम्हाला जे नको, जे हवं ते युनिवर्स तुम्हाला नक्कीच देणार. त्यामुळं तुम्हाला पण हा एंजल आकडा दिसत असेल तर तुम्हीही अशा पद्धतीने प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या सर्व इच्छा, चांगल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा.